संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक उत्कर्षाकरता ज्या सर्वांचं योगदान लाभलं अशा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान याची वास्तू ही जवळजवळ पूर्ण झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नाव जे दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, या एका नावामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत. प्रतिष्ठानला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचा बहुउद्देशीय उत्कर्ष करायचा, सर्वांगीण विकास करायचा, हे नाव अत्यंत सार्थ नाव देण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानची जी वास्तू तयार झाली आहे ती एक वास्तू नाही, ती एक प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा संपूर्ण समाजाकरता एक आदर्श आहे असं म्हणायला हरकत नाही. वास्तू तयार होण्यापूर्वी जेव्हा प्राध्यापक भारसाकडे सर याचं सगळं चित्र हवेत काढायचे, हा हॉल असेल, हे विश्रामगृह असेल, ही अभ्यासिका असेल, हा मेडिटेशन हॉल असेल, तेव्हा बरेचसे लोक शंका घ्यायचे, अरे राजे असं होती, आपलं काम आहे का ते, आपल्याला शक्य होईल काय. परंतु भारसाकडे सरांची जिद्द, त्यांना सहकार्य करणारे त्यांचे अत्यंत विश्वासू दोन शिलेदार आदरणीय अशोक इंगळे, आदरणीय रमेश तायडे, या सगळ्यांचं फार मोठं योगदान, फार मोठं त्यांचं तपश्चर्या याच्या पाठीमागे असं मला हरकत नाही. कारण प्रतिष्ठान सुरू होण्याच्याबद्दल जे लोक जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या दोन बाबी आहेत, निगेटिव्ह विचार करणारे एकच बोलत असत, हे शक्य आहे का राजा, आपल्याला खाजगीत सांगत काही राजा ते असं होत असते काय. परंतु या बाबतीत एक जुने नेते सायकलचं उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की सायकल तशी उभी राहत नाही, तिला गती जर दिली तर ती गती दिल्यानंतर किती स्पीडनं चालवा, सिंगल सीट चालवा, डबल सीट चालवा, ट्रिबल सीट चालवा, जेवढं स्पीड द्याल, जेवढी गती द्याल, तेवढी गती सायकलनं मिळेल. आणि त्या गतीसारखं काम या सगळ्या मंडळींना केलेलं आहे. भारसागरे सर जेव्हा डेमो द्यायचे, एका ठिकाणी नाही, एका ठिकाणी एक एक तास, एक तोच नवीन पाहुणे आले, आणखीन तोच डेमो द्या, हजारो डेमो या माणसानं दिले. आणि त्याचा रिझल्ट हा आजच्या प्रतिष्ठानच्या निर्मितीमध्ये झालेला आहे. जेव्हा 5,000 रुपये द्यायची वेळ असायची, तेव्हा रस्त्यानं चालणारा रिक्षावाला असेल, भाजी विकणारा, चारचाकी गाडीवर विकणारा भाजी विकणारा असेल, त्यालाही आव्हान केलं, त्यालाही सांगितलं तू या चळवळीमध्ये तुझं योगदान हे देऊ शकतं. आणि त्याचा विश्वास वाढवला, त्यालाही वाटलं की मी सुद्धा याचा मालक होऊ शकतो. आणि हे स्वामित्व जे आहे, प्रतिष्ठानचं स्वामित्व, ह्या सगळ्या स्वामित्वाची भावना भारसागरे सरांनी त्याच्यामध्ये ती ओतली. मित्रांनो, आपण वडाचं झाड पाहतो, वडाचं झाड पाहत असताना वडाचं झाड मोठं दिसते, परंतु त्याला लागणाऱ्या पारंब्या ज्या असतात त्या पारंब्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या ज्या मोठ्या मोठ्या डहाळ्या असतात त्या मोठ्या डहाळ्या त्या खाली टेकू देत नाहीत आणि झाडाची जो विस्तार आहे तो विस्तार खूप मोठ्या प्रमाणात हा होऊ देतात. तसंच ह्या सगळ्या मंडळींना ज्या सगळ्यांनी पारंब्यांनी सहकार्य केलं त्यांचं कौतुक करावं असं वाटते. ह्या वास्तूच्या निर्मितीसंदर्भात एक उदाहरण सांगायचं जर झालं तर आपल्या बौद्ध समाजाचे जे मोठे गाव असतील त्या मोठ्या मोठ्या गावांमध्ये 2-2, 4-4 मोहल्ले असतात. एक विहार कोणी बांधत नाही. प्रत्येकजण हाच विचार करतो की नाही आपल्या मोहल्ल्यात झालं पाहिजे. मग ते 10 बाय 10चं असेल, एक लहानशी मूर्ती असेल, बसायला थोडा व्हरांडा असेल, झालं त्यांचं विहार. का हो एवढंच आहे काय, नाही आपण आपलं बांधलं. ही भावना त्यांच्यामध्ये, अतिशय संकुचित भावना ही लोकांमध्ये तयार होते. आणि त्यांनी इथे जर पाहिलं तर वास्तू कशी असते याचं एक अत्यंत अप्रतिम उदाहरण म्हणजे प्रतिष्ठान आहे. कारण इथे आल्याच्यानंतर हॉल, वरचा हॉल, सगळी वास्तू, सर्वांगीण विकास हा सगळा तिथे पाहायला मिळतो. त्याच्यामुळे
समाजाची एक अत्यंत चांगली वास्तू ही निर्माण झालेली आहे. ऑल ॲक्टिव्हिटीज अंडर वन रूफ हे जे म्हणता येईल, सर्वांगीण उत्कर्ष, या सर्वांगीण उत्कर्षाचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे प्रतिष्ठान आहे. याच्यामध्ये उदाहरणं कोणचे, तर अनेक ॲक्टिव्हिटी, मग ते शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सगळे उदाहरणं, सगळे उपक्रम हे अत्यंत दर्जेदार रीतीनं कसे तयार व्हायचे याचं एक अत्यंत चांगलं ठिकाण हे आपण तयार केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जेव्हा विद्यापीठाचा लढा आम्ही लढलो, त्यावेळेला एक मोठे नेते एक वाक्य उच्चारायचे, घरात नाही पीठ पण मागतात विद्यापीठ. त्या वाक्याला प्रत्यक्ष कृतीतून दिलेलं हे एक चांगलं उदाहरण आहे असं मला वाटते. कारण ते वाक्य कसं आहे, घरात नाही पीठ म्हणजे काय, तुमची अवकात काय, तुमची लायकी काय, अरे विद्यापीठ नावानं मागता, तुमच्याजवळ काय आहे. त्या नेत्याला हे अभिप्रेत होतं की नंगचोट याजवळ काय आहे, आर्थिक क्षमता नाही, शैक्षणिक क्षमता नाही, कुठल्याही प्रकारचं स्वतःचं स्वयंबळ नाही, मसल पॉवर असेल थोडंफार, परंतु ते सुद्धा लिमिटेड आहे. आणि ह्या वाक्याला प्रत्यक्ष कृतीतून दिलेलं बौद्ध समाजानं एक चांगलं उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आज जे लोकेशन आहे, प्रतिष्ठानचं लोकेशन जे आहे, हे लोकेशन हायवेला टच आहे. त्या वास्तूवर उभारण्यात आलेले पंचशील ध्वज हे आकर्षण होतात. बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो आहे, 25 फूट उंचीचा फोटो आहे. जाताना येताना लोक पाहतात का हा फोटो कसा लावला, हा कशाचा आहे, हे कशाचं प्रतीक आहे. तर लोक थांबतात, विचार करतात, आतमध्ये येतात आणि उत्स्फूर्तपणे मी काही मदत देऊ शकतो काय याचा विचार हे लोक करतात. आज सामाजिक परिस्थितीचा विचार जर केला तर अहंकार आणि अज्ञान याचं मिश्रण समाजामध्ये आहे. अहंकारापोटी मी कशाला जाऊ, मी कशाला सहभागी होऊ, हा अहंकार आहे. आणि याच्यापासून निघालेलं अज्ञान जे आहे, हे अज्ञान असं आहे की हा प्रश्न हा समजून घेण्याकरता जे ज्ञान लागते ते ज्ञान नसल्यामुळे लोकांमध्ये अज्ञान आहेत. अनेक प्रश्न आहेत. शैक्षणिक प्रश्नाचा उहापोह या ठिकाणी झाला. PG to KG to PG असा प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे. कारण आज ग्रामीण भागामध्ये म्हणा, शहरी भागामध्ये, काही भागामध्ये म्हणा, ज्या जिल्हा परिषद शाळा होत्या, या नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळा होत्या, त्या शासकीय अनुदानावर चालायच्या. हा जो उपक्रम आहे, शैक्षणिक बाबी ज्या आहेत, ह्या मोडकळीस कशा आणता येतील ते शासनाचे प्रयत्न आहेत. त्याच्यामुळे याला उत्तर जर द्यायचं असेल तर आमच्या मालकीचं शैक्षणिक संस्था ही असली पाहिजे, या उद्देशानं KG to PG हा उपक्रम हा आपल्याला राबवायचा आहे. त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन हा जो शब्द आहे, तर राईट टू एज्युकेशन ठीक आहे, परंतु राईट टू राईट एज्युकेशन, योग्य शिक्षण, शिक्षणाचा हक्क, परंतु कोणतं शिक्षण, योग्य शिक्षण कसं देता येईल हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. त्याच्यामध्ये त्यानं कसं बोलावं, कसं वागावं, काय करावं, त्याच्यामध्ये वैयक्तिक आयुष्य असेल, सार्वजनिक आयुष्य असेल, कौटुंबिक आयुष्य असेल, हे एका वेगळ्या दर्जेचं कसं असावं याचं एक दर्जेदार शिक्षण हे तिथे आपल्याला द्यायचं आहे. अनेक प्रश्न आहेत समाजाचे. त्याच्यामध्ये आर्थिक जो प्रश्न आहे, त्या आर्थिक प्रश्नांमध्ये नवीन पिढी थोडी भरकटल्यासारखी आहे. काय करावं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. शासन काही योजना जाहीर करते. किती कोटी, तर 50 लाख कोटी आम्ही ठेवलेले आहेत. ते ठेवलेली रक्कम आम्ही आमच्याकडे कशी वरती करायची, त्याचा उपभोग कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण, याचं मार्गदर्शन हे प्रतिष्ठानमध्ये होते आहे. बरेचदा आम्ही राग व्यक्त असा करतो की जेव्हा एखाद्या बजेटचं रिॲप्रोप्रिएशन होते, ते रिॲप्रोप्रिएशन होत असताना जेव्हा
मार्चचा पहिला आठवडा येतो तेव्हा ज्या काही योजना तयार झालेल्या असतात, विशेष घटक योजनेच्या असतील, सामाजिक शैक्षणिक इतर ज्या बाबी असतील, त्यासाठी काही निधी हा आरक्षित केलेला असतो. पंतप्रधानांचं भाषण झाल्याच्या नंतर सगळ्या योजना तयार होतात, त्याचा निधी तयार होतो, त्याच्या गाईडलाईन्स ठरतात. पण त्याचा केवळ अभ्यास नसल्यामुळे तो वळती कसा करायचा, तो आपल्याकडे त्याचा उपयोग कसा घ्यायचा याचं नियोजन हे करणं गरजेचं असते. आम्ही त्याचं नियोजन करत नाही, त्याची आखणी करत नाही, त्याचं प्लॅनिंग करत नाही. त्याच्यामुळे अखर्चित रक्कम म्हणून ती अखर्चित रक्कम त्याचं रिॲप्रोप्रिएशन ज्याला म्हणतात ते रिॲप्रोप्रिएशन होते. त्यावेळेला आम्ही आमचा राग व्यक्त करतो. या खात्यातले 500 कोटी काढले, त्या खात्यातले 1000 कोटी काढले, त्या खात्यातले 1500 कोटी काढले आणि कुठे जमा केले तर जे सार्वजनिक हिताचे, परंतु त्याच्यामध्ये जे काही वंचित असतील, त्याच्यामध्ये SCचे असतील, OBCसुद्धा असतील, आदिवासी असतील, त्यांच्या हिश्श्यावर कुठल्याही प्रकारचं निधी हा जात नाही. त्यावेळी मात्र आम्ही आमचा राग व्यक्त करतो. तेव्हा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे सगळं प्रशिक्षण दिल्या जाईल आणि हे सांगितलं जाईल की ही योजना आहे, या योजनेचा भाग, या योजनेचा एक लाभ हा आपल्याला घेता येण्यासारखा आहे. आपल्या आवाक्यातल्या बऱ्याचशा योजना असतात, परंतु त्याचं केवळ हे मला येत नाही, हे मी करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, हा जो कॉन्फिडन्स डेव्हलप ज्याला म्हणतात, कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचं काम हे प्रतिष्ठानच्या मार्फत हे होणार आहे. म्हणजे आम्ही आमच्या लहानपणचा विचार जर केला तर तीच शेती, त्याच गावच्या पाटलाच्या वावरात जाणे, कारण मग ते काळ्या फणं असतील, पेरण्याची तयारी असेल, पेरणं असेल, डवरे असतील, निंदण असतील, कापूस वेचणं असेल, खळं करणं असेल, सगळे कामं हे अवलंबून असायचे आणि साधन कुठलंच नसायचं. आणि कुठलंही साधन नसताना अवलंबून कशावर, तर गावातले जे काही खटले असतील त्या खटल्यांवर अवलंबून राहायचं. आज बरीचशी मंडळी शहरात आलेली आहे आणि शहरात आल्याच्या नंतर एक वेगळ्या धंद्यामध्ये, वेगळ्या व्यवसायामध्ये लोक उतरत आहेत. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो की भाजी बाजारात एक पोत्यावर बसणारी लिंबू विकणारी बाई आहे. त्या बाईनं 7 लाखाचं घर बांधलं, 3 लाख रुपये नवऱ्याच्या त्याच्या बायपासकरता खर्च केले, मुलीचे लग्न केले. व्यवसाय कोणता, तर फक्त पोत्यावर 12ही महिने लिंबू विकणे. असे अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये कसं काय करायचं याचं प्रशिक्षण, याचं नियोजन हे प्रतिष्ठानमध्ये होणार आहे. आम्ही शेतात काम करतो, शेती हा मुख्य व्यवसाय म्हणतो. मग शेती म्हटल्यानंतर शेतीशी निगडीत अनेक व्यवसाय आहेत, प्रक्रिया उद्योग असतील. तेव्हा 2-2 एकर शेती का हो, किती एकर आहे, अल्प उधारक, 5 एकर, 2.5 एकर, अत्यल्प उधारक, ह्या सगळ्यांची शक्ती जी आहे ती शक्ती विखुरलेली आहे. ही शक्ती जर एकत्र केली, ह्या सामूहिक विचार जर केला, नाही आमचा हा मोठा 500 एकराचा एकत्रित ग्रुप झालेला आहे, तेव्हा शासनाच्या ज्या योजना असतील, ज्याला कोऑपरेटिव्ह फार्मिंग असं म्हणता येईल, गटशेती असं म्हणता येईल, ज्या माध्यमातून अनेक उपक्रम हे आपल्याला राबवायचे आहेत आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून तो एक मोठा उपक्रम हा आपल्याला राबवून आर्थिक उन्नती कशी साधता येईल याचं एक चांगलं नियोजन हे आपल्याला करता येईल. आपण बरेचदा यशोगाथा वाचतो, कोणाकोणाला काय यश मिळालं त्याचा विचार करतो, परंतु केवळ वाचून उपयोग होणार नाही, केवळ त्याच्यावर चर्चा करून चालणार नाही. आपल्याला त्यात सहभागी व्हावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मी कशा करील, माझा सहभाग कसा असेल याच्यावर निर्णय, याच्यावर अंमलबजावणी ही होणार आहे. आजची सामाजिक परिस्थिती ही थोडीशी निराशाजनक आहे. आपल्यावर बौद्ध समाज असेल, आदिवासी असतील, वंचित असतील, त्या सगळ्यांवरती एक प्रकारे अन्याय होत आहेत, अप्रत्यक्ष अन्याय होत आहेत आणि यांचा स्वाभिमान कसा जागृत होणार नाही, यांचा स्वाभिमान कसा मारला जाईल याचे अनेक प्रयत्न स्वाभिमान
नष्ट करण्याचे प्रयत्न हे सगळे होत आहेत. कारण स्वाभिमान नसला म्हणजे सगळ्या गोष्टी मारल्या जातात. नाही बा असंच असते. स्वाभिमान जर नसला त्याची मानसिकता अशी तयार होते, नाही बा हे असंच काहीतरी असते राजा, हे आपण काहीतरी चांगल्या मार्गाने जगावं असं वाटत नाही. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, मला भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि हा स्वाभिमान जागृत करण्याचं, हा स्वाभिमान तेवत ठेवण्याचं काम हे प्रतिष्ठान हे करत आहे. मित्रांनो, ह्या प्रतिष्ठानला भेट देण्याकरता अनेक मान्यवर येऊन गेलेत. जिल्हा स्तरावरचे लोक नेहमी येतात, राज्यस्तरावर फिरणारे लोक नेहमी येतात, राष्ट्रीय स्तरावर फिरणारे लोकसुद्धा येतात आणि ते कौतुक करतात. एवढी मोठी वास्तू ही कुठेच नाही आहे. कारण त्याचं नियोजन, त्याची अंमलबजावणी ही प्रत्यक्षात करताना अडचणी आल्या, परंतु त्या सगळ्या अडचणींवर आम्ही सगळ्यांनी मात केली. अजूनही प्रकल्पाकरता बऱ्याचशा गोष्टी त्याची आवश्यकता आहे. आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आपल्याला माहीत आहे आर्थिक संपन्नतेशिवाय कुठलंच काही नाही आहे. थोडासा आर्थिक बाबतीत विचार जर केला तर फार अल्पसंख्या असलेले अनेक समाज घटक आहेत. अनेक समाज घटकांनी जी आर्थिक उन्नती केली आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणावरची आहे. आपण मुंबईचं उदाहरण जर घेतलं तर मुंबईचा पारसी समाज किती समाज असेल तर अत्यंत अल्प त्यांची संख्या आहे, परंतु त्यांनी निर्माण जे केलं ते खूप मोठं आहे. JRD टाटाचे एक फोटो यायचा, त्याच्याखाली एक वाक्य असायचं, वी मेक स्टील, वी ऑल्सो बिल्ड इंडिया. म्हणजे हे वाक्य प्रेरणादायी यासाठी की आम्ही लोखंड तयार करतो, परंतु आम्ही भारताची बांधणीसुद्धा करतो. संख्या किती तर अत्यंत अल्प संख्या, बोटावर मोजता येईल एवढी संख्या, परंतु त्यांचं काय, त्यांनी निर्मिती केलेलं, मग ते टाटाच्या अनेक संस्था असतील, अनेक इमारती असतील, आजही ह्या सगळ्या लोकांचं खूप मोठं काम हे आज आहे. त्यांनी समाजाला दिलेली फार मोठी देणगी आहे. आपला समाज संख्येनं खूप मोठा आहे, परंतु दर्जेदारपणा ज्याला म्हणता येईल, ज्याला क्वालिटी म्हणता येईल, त्या क्वालिटीची अपेक्षा, त्या क्वालिटीमध्ये अजून खूप मोठा पल्ला हा आपल्याला गाठायचा आहे आणि तो पल्ला आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा गाठू शकतो. ज्या काही संस्थांवर विश्वास असतो, मग ती राज्यसंस्था असेल, एखादी शासकीय संस्था असेल, ह्या सगळ्यांकडून समाजाला जो काही न्याय मिळणं अपेक्षित आहे तो कितपत मिळतो आहे याचा थोडासा विचार जर केला तर त्याबाबतीत नैराश्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जाणकारांनी, विशेषतः मनुवादी जी मंडळी असेल, त्यांनी एक विचार केला, ती बौद्ध समाजाची, मागासवर्गीयांची उन्नती जी आहे ती उन्नती झाली कशामुळे तर नोकऱ्यांमुळे. एक शिपाई लागला, एक बाबू लागला, एक अधिकारी लागला, त्यानं त्याचे सोयरे धायरे गोळा केले, इतरांना एकत्र आणलं. यांच्या जेव्हा लक्षात आलं मनुवादी विचारसरणीच्या लोकांच्या, तेव्हा त्यांनी हा विचार केला की याचं रूट कॉज काय, मूळ कारण काय, तर मूळ कारण आहे नोकरी. नोकरीवरच जर गदा आणली, नोकरीवर जर घाव घातला तर काय होईल, आर्थिक परिस्थिती डबघाईचा येईल आणि आर्थिक परिस्थिती माणूस कोलमडला गेला तर तो उभा राहू शकणार नाही. त्याच्यामुळे घाव जो घातला तो कशावर घातला, नोकऱ्यांवरती घातला. नोकऱ्या संपुष्टात आल्या, यानंतर नोकऱ्या लागणार नाहीत. पर्याय नाही असं नाही, त्या पर्यायाकरता आपल्याला चिंतन करावं लागेल, आपल्याला मनन करावं लागेल आणि त्याच्यासाठी प्रतिष्ठानवर आपल्याला नेहमी यावं लागेल, आपल्याला बसावं लागेल, त्याच्यावर चिंतन करावं लागेल. एक थोडंसं चिंतनाच्या बाबतीत, चिंतेच्या बाबतीत विचार जर करायचा झाला तर ज्या संस्थेच्या बाबतीत फार मोठा विश्वास असेल ती न्यायसंस्था. आज न्यायसंस्थेकडून न्याय मिळेल की नाही ही शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आज केसचा निकाल लागतो, न्याय मिळेल की नाही ही शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. अनेक उदाहरणं आपण पाहतो आहोत, त्या उदाहरणांवरून लोकांना न्याय मिळतो की नाही ही शंका आहे. चांगल्या चांगल्यांना जेव्हा न्याय मिळत नाही, आपण कुठे काढलं आहे. कारण जजेस किती, वकील किती,
ते मग जिल्हा असेल, राज्य असेल, राष्ट्र असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपण अपेक्षा कोणाकडून करायची, ती अपेक्षा करण्याच्या आधी एक शेर असा आहे, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. जसं भगवान बुद्धानं 2500 वर्षापूर्वी सांगितलं, अत्त दीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आणि हे स्वयंप्रकाशित होण्याकरता तुम्हाला चिंतन करावं लागेल. हे चिंतन करण्याचं एकमेव ठिकाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान असेल. मित्रांनो, उद्याची पिढी जेव्हा आम्हाला विचारेल तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुमचा वारसा काय ठेवला, तर हा वारसा हा आपण निर्माण करतो आहोत. नुसतं वास्तू निर्माण करून चालणार नाही, तर त्या वास्तूमध्ये जे काही उपक्रम आपल्याला चालवायचे आहे, जी पिढी घडवायची आहे, 56च्या पूर्वीचा महार, नंतरचा महार, एकदम आज आम्ही जेव्हा आमच्या पोरांना नातवांना जेव्हा सांगतो की आमची चड्डी फाटलेली असायची, दप्तर असायचं, पायी जायचं असेल, तेव्हा पोरं हसतात. कारण ह्या परिस्थितीत झड त्यांना पोचली नाही. आणि झड पोचली नसल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही. त्या माहीत होऊ नये, फक्त त्यांना माहीत असाव्यात, परंतु त्याची झळ पोचू नये, त्याच्याकरता प्रतिष्ठान आहे. आणि प्रतिष्ठानच्या वाक्यामध्ये जो शब्द आहे बहुउद्देशीय आणि उत्कर्ष, हे 2 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत असं मला वाटते. या प्रतिष्ठानच्या जडणघडणीमध्ये आतापर्यंतचा प्रवास हा खूप मोठा प्रवास आहे, परंतु हे साध्य नाही, हे अंतिम नाही, हे सुरू असलं पाहिजे, उपक्रम सुरू असले पाहिजेत असं मला वाटते. परत एकदा ह्या सगळ्यांना, ह्या सगळ्या लोकांना एक विनंती आहे. आज जेव्हा मी पाहतो तेव्हा पूर्वी लोक एक मनातल्या मनात गैरविश्वास दाखवायचे, हे होते राजा, हे आपलं कामही आहे राजा, हे आपल्याला जमती राजा, असं म्हणून यात सहभागी होत नसत. आता जेव्हा अशा विचाराची मंडळी येऊन जेव्हा पाहते तेव्हा ते तोंडात बोट घालतात आणि लाजीकाजी नका होईना, नाही बा असं करा, आमचं योगदान असू द्या असं म्हणतात. तेव्हा त्यांचीही मानसिकता विचारात घेऊन त्यांनासुद्धा यात सहभागी करून आपण घेतो आहोत. कारण जुने लोक म्हणायचे का हो, जेव्हा लोक टोपी किंवा पागोटी घालायचे तेव्हा एक म्हण होती का हो, ती बिल्डिंग पाहता की राजा पागोटी पडते. म्हणजे एवढी मोठी ती वास्तू असायची की पाहता पाहता इतकं डोकं वर करायचं काम पडायचं की फिट्ट असलेली पागोटी ती खाली पडायची. तेव्हा नेगेटिव्ह विचाराची मंडळी जेव्हा येते तेव्हा मनातल्या मनात ती खजील होते आणि खजील झाल्यानंतर त्यांना असं वाटते, अरे बापरे इतकं मोठं झालं काय आहे. तेव्हा ह्या सगळ्या मंडळींनासुद्धा यात सहभागी करून घेणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. भारसागरे सर नेहमी सांगतात की समाज गरीब नाही, समाज श्रीमंत आहे, परंतु तुम्ही त्यांना विश्वास द्या आणि विश्वास दिल्याच्या नंतर लोक सहभागी होतील. क्वालिटी पॅरामीटर्स ज्याला म्हणतात, जे काही मापदंड असतात, जे काही क्वालिटीचे मापदंड असतात, त्या सगळे मापदंड आपण तिथे त्याचा अवलंब करतो आहोत. त्याच्या पायापासून तर पूर्ण बिल्डिंग होईपर्यंत हे सगळे आपण मापदंड त्याचा अंगीकार केलेला आहे, कुठेही कमी पडलेलो नाही. तेव्हा ह्या निर्मितीमध्ये ज्या सगळ्यांनी सहभाग घेतला असेल, मग ते भाजी विकणारी असेल, रिक्षावाला असेल, श्रीमंत असतील, गर्भश्रीमंत असतील, ह्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुनश्च एकदा हे सगळे शिलेदार जे आहेत यांचं मनापासून कौतुक करतो, इतरांनी सहभागी व्हावं असं पुनश्च एकदा आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.